नमस्कार. पियुषास मोटिवेशनल ज्ञान या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एक बोधकथा ऐकणार आहोत. तिचं नाव आहे मनोबल. तर चला ऐकूया. एका राजाचा एक लाडका हत्ती होता. हत्ती तरुण होता तेव्हा त्याच्यावर बसून राजाने अनेक युद्धे खेळली आणि जिंकली सुद्धा. पण आता हत्ती वृद्ध झाला होता. तसं राजाने त्याला मोहिमेवर नेणं बंद केलं होतं. मात्र त्याची देखभाल अत्यंत काळजीने होत असे. एकदा हत्ती सरोवरात आंघोळ करण्यासाठी गेला असता त्या सरोवरातील गाळामध्ये त्याचे पाय अडकून बसले. तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, प्रयत्न करू लागला सरोवरातून बाहेर येण्याचा, परंतु काहीच उपयोग झाला नाही. राजाचे सैनिक माहूत सगळे त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. भाला टोचू लागले तर कोणी हत्तीला दोरीने ओढू लागले. या सगळ्या प्रयत्नांना पाहून हत्ती निराश झाला आणि फार वैतागून गेला. ही बातमी राजापर्यंत पोहोचताच राजा त्वरित सरोवरापाशी आला व त्याने हत्तीच्या जुन्या माहुताला बोलावणे धाडले. माहुत आला. त्याने सगळी परिस्थिती पाहिली आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. तो राजाला म्हणाला, राजा, ताबडतोब युद्धासाठीचे नगारे वाजवा, सैन्याला गोळा व्हायला सांगा, आक्रमणाच्या घोषणा द्या. राजाने तसे आदेश दिले. बघता बघता सैन्य गोळा झालं, नगारे वाजू लागले, आक्रमणाच्या घोषणा सुरू झाल्या. त्या क्षणी हे सर्व पाहून हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि हत्ती पूर्ण शक्तीनिशी एका झटक्यामध्ये सरोवराच्या बाहेर पडला. या गोष्टीचं तात्पर्य हेच की निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश प्राप्त होत नाही. सकारात्मक विचाराने आपली प्रगती होत राहते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.